लक्ष्मण हाकेंचं एक वादग्रस्त विधान समोर आलेलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात की 11 विवाह लावा आणि तुमच्या मुलीची लग्न आमच्या मुलासोबत लावा, म्हणजे यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता समोर दिसत आहे. आता कळालं का तुम्हाला मी 2 वर्ष का बोलत नव्हतो? कोणाला बोलायचं आणि कोणाला नाही बोलायचं हे आम्हाला चांगलं माहीत होतं. त्यांच्यात वैचारिक लढाई करणारे कोण, जाती जातीत वाद न होऊ द्यायचं मग कोण? मग ते पडळकर असतील, ते जानकर असतील, ते तायवडे असतील, यांच्यात तो शेंडगे असतील, ते असे लोक होते की जे विचाराची लढाई खेळायची, वैचारिक लढाई. परंतु ही ज्यावेळेस अस्मितेवर घालायचा प्रयत्न करतात त्याचा अर्थ असा होतो की याला स्वप्न पूर्ण करायचं आहे त्या परळीच्या लाभार्थी टोळीचं, आणि गोत्यात आणायचे मराठे, धनगर आणि गोरगरीब ओबीसी. त्याला त्याच्यासाठी आम्ही कधी बोलतच नव्हतो. आम्हाला माहीत होते गढूळ विचार गढूळ पाण्यातलं, त्याला स्वच्छ पाणी लागतं, अस्सल पाणी लागतं की ते वैचारिकच लढाई खेळतं. तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही? तुमची लेकबाळ आमची लेकबाळ समजिली आम्ही कधी धनगराला बोललोत? कोणत्या ओबीसी लेकीबाळ तुला कोणी अधिकार दिला रे? लेकीबाळेला बोलायचं? आता पाहिली भरली त्याच्यात. आता धनगरांनाही कळालं असं की ही पैदास आपल्यात आली आणि गरीब धनगराचं मराठ्याचं जुटून दिलं परळीच्या त्या टोळीचं ऐकून, आणि ती टोळी कोणाचीच नाही. कितीतर धनगरच लोक सुद्धा त्यांनी मारून टाकलेत. त्या पिठीला मारून टाकले धनगराचं पोरग तळ्यात, एकुलतं एक. ह्याच लाभार्थी टोळीनं कित्येक तरी धनगर मारलेले त्यांनी हातापाय मोडूस तर. आणि याच्या माध्यमातून फक्त त्यांना डाव साधायचा आहे. त्याला नाही मोजीत मी अंगिनीत नाही त्याला. आता इथून पुढच्या काळात ना जसाल तसंच होणार आहे. आता ते शांत बसलो ना जर आम्ही, नको स्थिर राहिलं पाहिजे. पण तुम्ही जर आया बहिणीपर्यंत जाणार असलात आणि असले गढूळ पाण्यापासून झालेले असल्या गढूळ विचाराचे लोक आम्ही थोकतो असल्यावरती, आणि इथून पुढे याचा दुमताच निघणार आहे आता.